कोल्हापुरात तिथे काँग्रेसचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांचा अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। ऐतिहासिक दसरा मेळाव्यामध्ये ऐतिहासिक दसरा चौकातून ही रॅली निघते आणि इथे आता अर्ज भरला जाणार आहे। मालोजी राजे कदाचित माध्यमांशी बोलतील, ऐकूयात। निश्चित आनंद आहे। हा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय आणि लोकांच्या मनात जे होतं ते आज इथं घडताना आपल्याला दिसून येतंय। लोकांना बदल हवा आहे। लोकांना या ठिकाणी शाहू विचारधारा पुढे न्यायची आहे। लोकांना शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्यायचे आहेत आणि म्हणून आज प्रचंड प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये लोकांचा उत्साह आपल्याला दिसून येतोय आणि लोक निश्चित या ठिकाणी बदल घडवल्याशिवाय राहणार नाही। नाही, आमचं प्रचाराची यंत्रणा पहिल्या दिवशीपासून अतिशय त्याच्यामध्ये सुसूत्रता ठेवलेली आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ज्याची सुरुवात केली ते शेवटपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रचाराची यंत्रणा नेऊ। नाही, आता आम्ही सकारात्मक दृष्ट्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आम्ही ही लढाई वैचारिक लढाई आहे। आम्ही विचारांच्यावर या लढाईला पुढे जाणार आहोत, सामोरं जाणार आहोत। त्याचबरोबर आम्ही या मतदारसंघासाठी आणि कोल्हापूर सिटी काय करणार आहोत हे आम्ही मांडणार आहोत। कोण काय बोलतंय याच्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही। त्याला उत्तर द्यायला कोल्हापूरची स्वाभिमानी जनता सक्षम आहे। रयतेची ही निवडणूक अशा पद्धतीचं वक्तव्य काल महायुतीच्या नेत्यांनी केले। अजितदादांनी असेल, मुख्यमंत्र्यांनी असेल, ही रयतेची निवडणूक आहे म्हणून त्यांनी प्रचार केला। हे वाक्य आता त्यांचं 30 वाक्य आता परत पुन्हा ते आणायचा प्रयत्न करत। 2004ला हेच केलं, 2009ला देखील हेच केलं। आता रयत कुठं आहे हे आता लोकच त्यांना दाखवून देतील। खरी स्वाभिमानी रयत या जिल्ह्याची ही शाहू महाराजांच्या पाठीशी आहे। काँग्रेसचा सुपडा साफ होईल असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। काँग्रेसचा सुपडा साफ होईल महाराष्ट्रामध्ये असं मुख्यमंत्री देखील काल कोल्हापुरात म्हटले नाही, ते त्यांना आता दिसून येईल। 4 जूनला दिसून येईल काय झालंय। अनेक वक्तव्य काही लोकांच्याकडनं होत आहेत, त्यामुळं पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा तोल गेलेला आहे आणि त्यामुळे मुख्य मुद्दे जे निवडणुकीमध्ये आले पाहिजेत ते बाजूला घेऊन जे नको ते मुद्दे यात आणण्याचा प्रयत्न करताय। मला विश्वास आहे कोल्हापूरची जनता ही कधी खपवून घेणार नाही, एवढा मला विश्वास आहे। विरोधकांकडून बिंदू चौकात येण्याचं आवाहन केलं जातं या सगळ्या गोष्टीवर, त्याला कसं उत्तर असणार आहे? नाही, ज्या मुद्द्यामध्ये काही दम नाही अशा मुद्द्यांना आम्हाला काय फार दखल घेण्यासारखं वाटत नाही। तर मालोजी राजेंनी दिलेली ही प्रतिक्रिया। शाहू छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज निघालेले आहेत सर्वजण आणि मोठा जनसमुदाय आज ऐतिहासिक दसरा चौकामध्ये दिसतोय आणि इथूनच या रॅलीला सुरुवात होते आणि त्याचसोबत एक सभा देखील घेतली जाईल। शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळलेला आहे आणि कोल्हापुरात हे महाविकास आघाडीचं आज शक्ती प्रदर्शन। तर दुसरीकडे सांगलीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीमध्ये जरी तिढा असला तरी विशाल पाटील यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, कारण विशाल पाटील हे उमेदवारी अर्ज भरतायत आणि खासदार यंदा ठरलंय अशा आशयाचे बॅनर विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले दिसत आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन आज कोल्हापुरात सुद्धा, कारण कोल्हापुरातले महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे देखील फॉर्म भरण्यासाठी किंवा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यासाठी ही रॅली ऐतिहासिक दसरा चौकातून निघते आणि दसरा चौकामध्ये सध्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। हातात काँग्रेसचे झेंडे घेतलेले दिसत आहेत, कारण काँग्रेसच्या या चिन्हावरतीच शाहू छत्रपती लोकसभा निवडणूक कोल्हापुरातून लढवत आहेत।
तर सांगलीमध्ये दुसरीकडे महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन विशाल पाटलांकडून। अधिक माहितीसाठी जाऊयात, सांगलीचे आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत जोडले गेलेत। आसिफ, आज काय आहे एकंदरीत सांगलीमधला माहोल? विशाल पाटील यांचं शक्ती प्रदर्शन दिसतंय एकूणच। शेता बघितलं तर विशाल पाटील यांनी बंडाचं जे निशाण आता फडकवलेलं आहे म्हणता येईल, कारण का गेले 8-15 दिवस झालं होतं स्वाभिमानी विकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवार दिले, परंतु विशाल पाटील हे गेल्या 8-15 दिवसापासून वरिष्ठ यांच्याकडे, तसंच विश्वजित कदम आणि विक्रमसिंग सावंत आणि पृथ्वीराज पाटील हे वेळोवेळी पक्ष तिकडे काँग्रेसला या बालेकिल्ला आहे, काँग्रेसला या ठिकाणी उमेदवार द्या असं मागणी करत होते, परंतु आज विशाल पाटील यांनी स्वतः बंडाचा झेंडा फडकवलेला आहे। ते आज गणपतीचं दर्शन करून, चांगले आराध्य देवाचं गणपतीचं दर्शन करून आणि त्यांच्या आजोबांच्या समाधीचं दर्शन करून आणि त्या ठिकाणी ते प्रचार रॅलीला सुरुवात करतायत आणि मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि थोड्याच वेळात ती सभेला संबोधित करणार आहेत। कशा पद्धतीनं त्यांनी 15 दिवस काय केलं आणि काय झालं, काय कोणी या ज्या उमेदवारासाठी हातखंडा मध्ये वापरला आणि कुणी अडकाटी केली आणि या विरोधात ते कशा पद्धतीनं बोलतील आणि थोड्याच वेळात काही काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या सभेला संबोधित करणार आहेत आणि त्यांना विशाल पाटील यांनी काँग्रेस आणि इतर जे काही भाजपचे नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे। श्वेता, बरं आसिफ, धन्यवाद एकूणच या माहितीसाठी। त्यामुळे आज सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, तर दुसरीकडे कोल्हापुरातली ही दृश्य, शाहू छत्रपती हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत हे प्रचंड मोठ्या संख्येनं कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उपस्थित आहेत। ऐतिहासिक दसरा चौकामध्ये अगदी महिलांचा देखील उत्साह आहे, महिला कार्यकर्त्यांचा देखील। शाहू महाराजांचा हा प्रचार आणि ही रॅली निघालेली आहे आणि मग उमेदवारी अर्ज भरला जाईल। तर दुसरीकडे सांगलीमध्ये विशाल पाटलांकडून सुद्धा शक्ती प्रदर्शन केलं जात आहे।